राज ठाकरेंनी गुढीपाडव्या मेळाव्यात मराठीच्या वापराबाबत आक्रमक भूमिका घेतली। सोबतच बँकांसह आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का हे तपासण्याचेही आदेश दिले आणि त्यानुसार आता मनसैनिक कामालाही लागले। पण राज ठाकरेंना मराठीचा हा मुद्दा पालिका निवडणुकीमध्ये फायद्याचा ठरणार का असा सवालही आता विचारला जातोय। पाहूयात त्याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। कानफट इथंच बसणार, कानफट इथंच बसणार, कानफट इथंच बसणार। राज ठाकरेंनी थेट कानफटात वाजवण्याची भाषा केली आणि सगळेच अवाक झाले। जिथं जिथं मराठी भाषेचा विषय येतो तिथं तिथं राज ठाकरे असे आक्रमक होतात। आता झालेल्या मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी मराठी भाषेची गुढी अशीच रोखठोकपणे फडकवली, तीही थेट ठणकावत। सोबत मनसैनिकांना आदेशही देऊन टाकला, तुम्हीच पहा। हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ? कानफट इथंच बसणार। फालतू देशभीत सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। राज ठाकरेंनी बँकांसह अनेक आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का हे तपासण्याचे आदेश दिले। त्यानंतर लगेचच मनसैनिकांनी बँकांमध्ये धाव घेतली। रिझर्व्ह बँकेच्या नोटिफिकेशनमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचं मनसेच्या नेत्यांनी सांगितलंय। बँकांच्या तपासणीचा विषय सांगितला, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे? म्हणजे रोज एका वॉर्डमध्ये तुम्ही लोक जाणार आहात किंवा ॲट अ टाइम सगळ्या वॉर्डमध्ये हे सगळं केलं जाणार? टप्प्याटप्प्याने जाणार आहोत आणि हे झाल्यानंतर आम्ही आरबीआयच्या अधिकाऱ्यांची पण वेळ मागणार आहोत, आम्ही त्यांनाही भेटणार। कॉस्मॉस सारख्या मराठमोळ्या बँकेमध्ये ज्याचं पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे, सगळं मॅनेजमेंट मराठी आहे, ते गुजराती भाषा आहे का? तर ती बीजेपीशी निगडीत बँक आहे म्हणून, आरएसएसशी निगडीत बँक आहे म्हणून असं नाही चालणार ना। मराठीचा वापर झाला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे। तर त्या निमित्ताने त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे विभागाध्यक्ष आहेत बाकी सगळ्यांना हे सांगितलेले की त्या त्या आस्थापनांमध्ये जाऊन ते निवेदन द्या, निवेदन देऊन ते नोटिफिकेशनही त्याला जोडा आणि त्याप्रमाणे मराठीचा वापर जास्तीत जास्त होईल याची काळजी। एकीकडे मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसे आक्रमक झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याबाबत मनसेची खिल्ली उडवली आहे। मला वाटतं बँक हॉलिडे होता ना काल, बँक हॉलिडे म्हणतो ना आपण, त्याला मराठीत काय उपशब्द असेल तर मला सांगा, मग उद्या पत्र। बँक हा इंग्रजी शब्द आहे, त्याला काय आहे का मराठी शब्द वगैरे? तर मला परत आपण पत्रकार परिषद। तर आम्हाला सुद्धा मराठीचा अभिमान आहे, पण जे नुकतेच महाराष्ट्रात आले त्यांना मराठी शिकायला वेळ द्यावा अशी मागणी करत मनसेनं मराठी लर्निंग क्लासेस सुरू करावेत असा खोचक सल्ला संजय निरुपम यांनी दिला। मनसेवाले आमचे सगळे सहकारी जो आहेत, तुम्ही मुंबईमध्ये मराठी लर्निंग कोचिंग सेंटर सुरू करा। पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन भाषाचा मान सन्मान आणि जो एक गौरव आहे तो वाढला पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांना आम्हाला मिळून काम केलं पाहिजे। मराठी अस्मितेचा मुद्दा हा खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा गर्भबिंदू आहे। आता या पक्षाच्या स्थापनेला 19 वर्ष पूर्ण झाली। मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। राज ठाकरेंनी मध्यंतरी कडव्या हिंदुत्वाचा देखील मुद्दा हाती घेतला, तेव्हा त्यांनी मराठीचा मुद्दा सोडला का असे प्रश्नही विचारले गेले। मात्र आता पुन्हा मनसेनं मराठीच्या ट्रॅकवर धावण्याचा निर्णय घेतलाय। पण येत्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या इंजिनाला मराठीचा हा मुद्दा विजयाच्या स्टेशनवर पोहोचवणार का हा खरा प्रश्न आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।